जय शिवराय, जय भीम, जय संविधान. सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम. आज लाईव्ह येण्याचे कारण की लोकसभा यांच्या चुनाव संदर्भात पुष्कळ दिवसापासून कॉल आणि मेसेज येत आहे की भीम आर्मीद्वारा आपण कोणाला समर्थन दिले आहे, कोणाला पाठिंबा दिलेला आहे. याकरिता आज मी फेसबुकद्वारा लाईव्ह आले आणि भीम आर्मी तर्फे सर्व पदाधिकारी कार्यकर्तेगण यांना सांगू इच्छिते की भीम आर्मीद्वारा वर्धा लोकसभा क्षेत्रामध्ये कोणत्याही घटक पक्षाला जाहीर समर्थन किंवा पाठिंबा देण्यात आलेला नाही. वरिष्ठांच्या आदेशानुसार व त्यांच्या मागणीनुसार ज्या क्षेत्रामध्ये आपण ज्या लोकांनी संविधानावर घात केलेला आहे, ज्या लोकांनी संविधान बदलवायची भूमिका घेतलेली आहे, त्यांना रोखण्यासाठी जे काही प्रबळ उमेदवार असणार त्यांना मतदान करावे. याकरिता वर्धा लोकसभा क्षेत्रामध्ये भीम आर्मीद्वारा कोणालाही जाहीर समर्थन किंवा पाठिंबा देण्यात आलेला नाही. याची नोंद समस्त भीम आर्मी पदाधिकारी गण, कार्यकर्ते गण यांनी घ्यावी. आंबेडकर समाजातील तळामळीतील काम करणारे भीम अनुयायी आणि संघटना आज आपल्या विभाजनामुळे काय दशा झालेली आहे हे आता सांगण्याचे कारण राहिलेले नाही. लोकसभेच्या चुनावामध्ये आपली परिस्थिती, आपल्या समाजाला आपण विभाजून कुठपर्यंत नेऊन ठेवलेले आहे हे आज सगळ्यांना सिद्ध झालेले आहे. बिकट अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. वर्धा लोकसभा क्षेत्रामध्ये सांगू इच्छितो की अन्याय, अत्याचार आणि रस्त्यावरच्या लढ्यासाठी सर्वांना एकच पर्याय राहते, तो म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतील पक्ष आणि संघटना. जिथे अन्याय झाला तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या चळवळीतील संघटना आणि पक्ष हे येऊन लोकांना न्याय देण्याचे काम करतात. परंतु जेव्हा निवडणूक चुनाव येते तेव्हा आपला समाज हा विभाजनला जातो. गटागटात पडलेला समाज कधी एकत्र येणार? आज या आपल्या विभाजनामुळे आपले अस्तित्व धोक्यात येऊ राहिलेले आहे आणि हुकुमशाहीच्या मार्गावर चाललेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामध्ये न्याय, स्वतंत्रता, समानता, बंधुता याचे हनन होत आहे. लोकशाहीचे हनन होत आहे. सर्वांना सांगू इच्छितो की 400 पारचा नारा दिला, हवांना वेग आला, तऱ्हेतऱ्हेचे तर्क वितर्क लावण्यात आले आणि सर्व पक्ष एक झाले. पण आंबेडकरी समुदायातील संविधानिक मार्गाने लढणाऱ्या पक्षाची जोपासना झाली नाही. त्यांना या पक्षापासून दूर ठेवण्यात आले. याचे अद्यापही मुख्य कारण आजही सर्व जनतेच्या मनात संभ्रम पसरवित आहे. आंबेडकरी पक्षामध्ये विभाजन झाले असल्याने लोकांच्या मनात दुमत झालेली आहे की आपण आपलं
बहुमूल्य मत द्यायचं तरी आता कोणाला? आपल्या समुदायातील लोकांना मी एक लहान कार्यकर्ता म्हणून सांगू इच्छितो की ही वेळ परिवर्तनाची आहे. ही वेळ समानता, न्याय, बंधुता जोपासण्याची आहे. ही वेळ हुकुमशाहीला तडीपार करण्याची आहे. आज रस्त्यावर उतरून आपण आंदोलन करता, न्याय मागता, परंतु जर त्यांचे 400 पार झाले तर आपल्याला तुरुंगात डांबल्या जाणार. आपले रिझर्वेशन कोटे त्यांनी कम केले आहे. कंत्राटी पद्धतीनुसार सरकारी नोकऱ्यांचं हनन करून कित्येक शिक्षित वर्गांना ते कंत्राटीमध्ये लादून हुकुमशाही लादत आहे. आपल्या एकत्र न येण्याच्या चुकीमुळे आज आपली पिढी धोक्यात आली आहे. उद्याच्या पिढीला आपण काय जबाब देणार? आपण काय सांगणार? आपल्या पूर्वजांनी लिहिलेला इतिहास, संत महापुरुषांची हे भारतभूमी, यावर आपण आपल्या उद्याच्या पिढीला कोणता जबाब देणार? चळवळीतले लोक तळातळा गटागटामध्ये विभाजन होऊन आज आपल्यावर परिस्थिती अशी आलेली आहे की नाईलाजास आपल्याला आपले मत हे ज्यांनी नारा पुकारला संविधान बचाव यांच्याकरिता देणे आहे. परंतु मी सांगू इच्छितो, या लोकसभा क्षेत्रामधून, या चुनावमधून खूप काही शिकण्यासारखे मिळालेले आहे. आज आपल्याला आपली इज्जत, व्हॅल्यू आणि आपण कुठल्या स्तरावर आहे हे माहिती झालेले आहे. आता पण संधी गेलेली नाही आहे. आता पण आपण एकत्र येऊन लढा उभा करायला हवा. आपण व्यवस्थापनेच्या बाहेर आहोत. आपले बहुमूल्य मत आज आपल्याला आपली इच्छा नसून सुद्धा संविधान वाचवासाठी द्यावे लागत आहे. याच्याहून मोठी शोकांतिका काय असावी? आज आपले जे समाजाचे मोठ्या मोठ्या पक्षाचे मार्गदर्शक आहे त्यांना एकत्र घेतले जात नाही आहे. अफवांचा बाजार पसरलेला आहे. याकरिता मी समस्त बांधवांना आणि भीमअनुयायांना, सर्व लोकांना सांगू इच्छितो की आपले बहुमूल्य मत हे लाखाचे आहे. यांचे आका म्हणतात विकास झाला आणि वर्धा लोकसभा क्षेत्रामध्ये दुर्दशा झाली. रस्त्यांचे बांधकाम खूप चांगले झाले असे गडकरी साहेब म्हणतात. त्यांच्या विभागामध्ये झाले, पण लोकसभा क्षेत्र वर्धामध्ये देवडी, पुलगाव रस्त्याचे छिन्न आणि मोठमोठे गड्डे झाले. खेड्यावरतील आजबी विभागातील लोकांना लाईन व्यवस्था नाही आहे. शेतकरी वर्ग मरत आहे. गरीब वर्गांना वर्धा लोकसभा क्षेत्रामध्ये रोजगार नाही आहे. कित्येक वर्षापासून रस्त्याचे बांधकाम पुलगावमध्ये रखडलेले आहे. कित्येक वर्षापासून पुलाचे बांधकाम रखडलेले आहे. त्यांच्याच घरची परिस्थिती आज चव्हाट्यावर आहे आणि त्यांचे आका म्हणते की विकास झाले. विकासाच्या नावावर मत मागणे. वर्धा जिल्हा येऊन पहा. आम्ही समस्त जनता किंवा एखादी लहान बालक तुम्हाला घुमवणार की विकास झाला तो कोणत्या भागात झाला तुम्ही दाखवा. आज जे रस्ते, जे नाले आहे ते तुम्ही बघून घ्या.
कोरोना काळमध्ये कित्येक घरकुल धारकांचे पैसे लटकलेले होते। तेव्हा केंद्रामध्ये वेगळी सरकार आणि राज्यामध्ये वेगळी सरकार होती। मी स्वयं आंदोलन करून उपोषणावर बसून घरकुल धारकाचे पैसे मिळवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना ते पैसे आणून सुद्धा दिले आणि माझ्या आंदोलनाला यश सुद्धा। बँकेमध्ये राज्य केंद्र सरकारचे 85 लाख 3 वर्षापासून असून पुलगावातील देवडीतील घरकुल धारकांना का ते पैसे मिळाले नव्हते। मोदी यांचे फक्त एक सूचक पत्र लागत होते, पण त्यांनी 3.5 वर्ष गरीब जनतेला झुलवत ठेवून नाही। त्यांच्यासाठी बोलावं तितके कम आहे, पण आजची ही जनता सक्षम आहे। कोणत्याही संघटनांनी कोणत्याही पार्टी पाठिंबा दिला तरी नागरिकांनो, आर्मीद्वारे तुम्हाला एक आवाहन करतो, तुम्ही संविधानाला, समतेला, बंधुतेला, न्यायाला, स्वातंत्र्याला वाचवण्यासाठी आपले बहुमूल्य मत हे जे प्रबळ उमेदवार राहणार, जे खरंच येण्यानंतर आपले काम करू शकते, आपली आवाज ऐकू शकते, आपल्यासाठी रस्त्यावर उतरू शकते, आपल्यासाठी संसद भवनमध्ये चिल्लावू शकते, अशा उमेदवाराला तुम्ही मत करा। संविधान हे एखाद्या समाजापुरती न राहून हे संपूर्ण देशाचे आहे। संपूर्ण देशाच्या लोकांनी आपला निर्णय घेऊन ना जाती ना धर्म याच्यावर जाऊन आपले बहुमूल्य मत हे योग्य उमेदवारांना द्यावे। तसेच लोकसभा क्षेत्रातील जे उमेदवार योग्य राहणार, परिवर्तन होऊ शकते, अशाच आपले मत द्या। जाहीर समर्थन किंवा पाठिंबा न देण्याचे कारण आहे आंबेडकरी संघटना आणि पक्ष हे वर उतरून लोकांना न्याय देण्यासाठी आणि कसं काय समर्थन देणार, कोणत्या विश्वासाने समर्थन देणार। आज जर भीम आर्मी संघटना समर्थन चुकली तर जे काही नागरिक, जे काही लोक राहणार ते म्हणणार की तुम्हीच म्हटलं होतं समर्थन द्या आणि आम्हाला तिथे न्याय मिळाला नाही, आमची तिथे कामे झालेली नाही। याकरिता तुमच्या विश्वासाने, तुमच्या प्रबळ बुद्धीने तुम्ही जे उमेदवार प्रबळ असणार त्यांना द्या आणि या लोकसभा क्षेत्रामध्ये एक आंबेडकरी आणि सर्व धर्मातील जनसमुदाय एकत्र येऊन विचार करा की आपल्याला शिक्षणाची गरज आहे, आपल्याला चांगल्या हॉस्पिटलची गरज आहे, आपल्याला चांगल्या रस्त्याची गरज आहे, आपल्याला न्याय देणाऱ्या लोकांची गरज आहे, आपल्या मुलींना योग्य मार्गदर्शन करणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे। धर्मच्या पोटी, जातीच्या पोटी अभावात येऊन तुम्ही तुमचं मत देऊन जर उमेदवाराला आणणार ते सगळ्यात मोठी शोकांतिका राहणार आणि न्यायाच्या वेळेस जर आंबेडकर संघटना लोकांना दिसते तर येणाऱ्या काळात लोकांना बी, नागरिकांनी निर्धार करावे की आता आपले बहुमूल्य मत द्यायचं तरी कोणाला। बहुजनाच्या पक्षांनी एकत्र येऊन या आपल्या बापांनी लिहिलेल्या संविधानाला वाचवायला पाहिजे। वेगवेगळ्या गटामध्ये आपण लोकांना न्याय आणि आपल्या संविधानाचे हनन होणे कसे टाळणार।
बोलण्यासारखे खूप काही आहे. वर्धा लोकसभा क्षेत्रापासून तर शिकण्यासारखेच आहे आणि लोकांनी यातून शिकायला हवं अशी माझी त्यांना विनंती आहे. तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पहा, कोण हवेत आहे, कोण सुरंग खोदत आहे आणि कोण काय करत आहे. मी एकदा पुन्हा सांगू इच्छितो की आपले बहुमूल्य मत जे प्रबळ आणि सक्षम उमेदवार असणार, तळामळातील लोकांना काम करणार, रस्त्यावर उतरणार, अशाच व्यक्तींना तुम्ही आपले मतदान करा. आणि तो खरोखरच आपले काम करणार का हे सुद्धा परखून पहा. आता ते दिवस दूर राहिले नाही. आपल्याला रस्त्यावर उतरून आंदोलन करावेच लागणार. आली वेळ तर समाजासाठी मरण बी आलं तर चालणार, परंतु आपले निर्णय गलत चुकीचे घेऊन समाजाची दिशाभूल नाही करणार. जे काही दिलं बाबा आणि संविधानाने दिलं, चुकीचा निर्णय घेऊन मार्गदर्शन करून मी आपल्या समाजाला फसवू शकत नाही. इतके बोलून बस. आता संविधान 400 पारवर रोखणे आहे की काय करणे आहे हे समस्त आपल्या देशवासियावर आणि लोकांवर आहे. आणि मी नम्र विनंती करतो की आज पण जे आपली दशा आपल्याला या लोकसभा क्षेत्रामध्ये दिसली आहे, आंबेडकर जय भीम, जय संविधान.